आज या शेणकाडाच्या फुटक्या टोपल्यामध्ये कंस भाजावं म्हणलं, टोपल्यात पळाट्या टाकल्या, जाळ लावला, आर पाडलं, सगळं काय केलं, पण आकार शेवटी मला टोप 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 टोपलंच पालता करावं लागलं. पण नेमकं कसं काय कशामुळे सगळं काही सांगतो, फक्त व्हिडिओ पूर्ण पहा आणि फॉलो नसलं केलं तेवढं फॉलो करून घ्या. तर आज मी आलतो आपल्या मकाच्या रानामध्ये, तर बघितलं मकाचे कणस चांगले ठोकर झाले. तर लेमके खायचे लागे झाले का नाही म्हणून एक कणीस सोलून बघितलं, कणीस तर चांगलं रिब्बर झालं होतं. मग मी एका सोयीनं 4-5 कणस घेतले तोडून, आज मस्त कणस भाजावं म्हणलं. मग मी ते तोडायला कणस काकात घेऊन आलो घरी, आणि मग घरी येऊन एक करून सगळे कणस घेतले सोलून, आणि त्याचे सोललेले टकर उचलून दिले आपल्या वगैरे पुढे टाकून खायला. आणि मग मी कणस भाजासाठी शेणकाडाचं फुटकं टोपलं घेतलं, आणि मग जाळ लावासाठी कडब्याचा पाचुडा घेतला, आणि आर पाडासाठी वळिंबा लागलेल्या पळाट्या पण आणल्या. सगळं मटेरियल एका जागी जमा केलं, पाचुडा टाकला टोपल्यात, आणि पायान मोडून पळाट्या पण टाकल्या टोपल्यात. झालं आपलं टोपलं रेडी. मग याला काडी लावण्यासाठी डब्बी पण आणली, आणि दिली काडी लावून आणि निघलं धुपण. जाळ पण काय लवकर लागणं गेला, भलतं धुपण केलं राहून आपल्या डोळ्यात. जवरक हे जाळ चालू आहे म्हणलं, तवरक आपण लिंबुनीचे 2 लिंब तोडून घेऊन येऊ. लिंबुनीचे 2 तोडे लिंब आणि आलो घेऊन वापस. तवरक टोपल्यामध्ये आहार पण खव पळटा होता. मग तिन्ही कंस टाकून दिले टोपल्यात आहारामध्ये, पण 1.5 घंटा झाला कंस का भाजल्यात जाईन गेले राव. मग आकार शेवटी कदरून कंसावर टोपलंच पालतं करून दिलं राव. जुनं ते सोनं असतात असं का म्हणतात, आज मला ते प्रॅक्टिकली कळालं. मग खाली मातोड्यावरच कंस भाजले. या तुम्ही पण मक्काचे कंस खायला. मस्त इड्यान लिंबू कापलं, कंसावर टाकलं, पण कणीस जरा जास्त आंबट लागायला राव. लिंबू जरा जास्तच झालं वाटतं.